समजा एखादा फ्युचर घेतलेला असेल आणि तो जर का खाली आला असेल तर एक भारतीय माणूस खूप घाबरून जातो आणि तो रात्री करतो काय, तर तो रात्री पाहतो डो जोन इंडस्ट्रियल ॲव्हरेज. जर तो डो जोन्स 500 पडला असेल तर त्याची रात्रीचं झोपेचं सत्यानाश होतं. तो पूर्णपणे रात्री झोपत नाही आणि दुसऱ्या दिवशी मग त्याला वेगवेगळे प्रॉब्लेम्स होतात. आणि जर का डो जोन्स 500 वाढला असेल तर त्याला एवढा आनंद होतो की तो म्हणजे गगनामध्ये त्याचा आनंद मावत नाही. पण हा डो जोन्स आहे काय ॲक्च्युअल, हे त्याला काहीही माहिती नसतं. तर हा डो जोन्स आहे काय हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. तर सर्वात पहिले आपण डो जोन्सला निफ्टीशी कम्पेअर करूया. निफ्टी तर डो जोन्स हा अमेरिकेच्या 30 ब्ल्यू चिप कंपन्यांचा इंडेक्स आहे 30. तर त्याच पद्धतीने निफ्टी ही भारतीय 50 कंपन्यांचा इंडेक्स आहे, ज्या ब्ल्यू चिप कंपन्या आहेत भारतामधल्या त्या. तर हा त्यांच्यातला मेन फरक झाला. दुसरा फरक जो आहे तो डो जोन्स हा प्राईस वेटेड इंडेक्स आहे, तर निफ्टी ही मार्केट कॅपिटलायझेशन वेटेड इंडेक्स निफ्टी हा आहे. ठीक आहे. तर आता प्राईस वेटेड आणि मार्केट कॅपिटलायझेशन वेटेज यातला फरक काय, तर सर्वात पहिले दोन कंपन्या आहे असं समजा की त्या डो जोन्सवर पण लिस्टेड आहे आणि निफ्टीवरती पण लिस्टेड आहे. त्या दोन कंपन्या पकडा, एक झाली रिलायन्स, दुसरी झाली HDFC बँक. आता रिलायन्सचा रेट जर का 1000 रुपये आहे आणि HDFC बँकेचा रेट 500 रुपये असं समजा, तर डो जोन्सवरती त्यांना वेटेज कसं दिलं जाणार, तर डो जोन्स हा फक्त प्राईस पाहतो, बाकीचं काहीच नाही. आता इथं रिलायन्स 1000 रुपयाला आहे आणि HDFC बँक 500 रुपयाला आहे, तर 1 पॉईंट हा HDFC बँकेला मिळणार, तर 2 पॉईंट हा रिलायन्सला मिळणार. म्हणजे रिलायन्स जास्त वाढला तर 2 पटीने HDFC बँकेपेक्षा जास्त डो जोन्स वाढणार. हा झाला प्राईस वेटेड इंडेक्सचा. तर आता हीच गोष्ट 30 ज्या कंपन्या डो जोन्सवरती लिस्टेड आहे त्यांना ॲप्लिकेबल होती, पण त्यांची प्राईसच्या हिशोबाने ज्याची प्राईस जास्त त्याला जास्त वेटेज आणि अशा हिशोबाने तो इंडेक्स कॅल्क्युलेट होतो. आता हे जर का आपलं निफ्टी पकडलं तर हे मार्केट कॅपिटलायझेशन बेसवर आहे. तर आता ते काय असतं, तर रिलायन्स समजा 1000 रुपये आहे आणि HDFC बँक 500 रुपयावरती आहे निफ्टीवर. तर इथं शेअर किती आहे लिस्टेड ते पण मॅटर करतात. आता समजा फॉर एक्झाम्पल रिलायन्सचा एकच शेअर आहे, तर 1000 गुणिले 1 = 1000 रुपये. आणि HDFC बँकेचे 2 शेअर लिस्टेड आहेत, तर 500 गुणिले 2 = 1000 रुपये. आता दोघांचे 1000 रुपये झाले बरोबर, तर दोघांना 1 पॉईंट मिळणार. इथं मार्केट कॅपिटलायझेशननुसार चालणार, तर 1 वेटेज इथं होणार. तेच डो जोन्सवरती रिलायन्सचं वेटेज 2 झालं आणि HDFC बँकेचं 1 झालं. तर हा फरक आहे निफ्टी आणि डो जोन्समधला सर्वात महत्त्वाचा. आणि अशा हिशोबाने पूर्ण ते 30 कंपन्यांचा ॲव्हरेज पकडून डो जोन्स कॅल्क्युलेट होतो, तर 50 कंपन्यांचा ॲव्हरेज पकडून निफ्टी कॅल्क्युलेट होतो. आता बऱ्याच जणांना ही गोष्ट समजली असेल की या निफ्टी आणि डो जोन्समधला सर्वात मोठा बेसिक फरक हाच आहे की बाहेर त्यांची म्हणजे त्याचं सूत्रच चूक आहे. ठीक आहे, ते प्राईस वेटेड आहे, तर मार्केट कॅपिटलायझेशन वेटेड हा निफ्टी आहे. तर मग डो जोन्स पाहून आपली झोप का खराब करतात, त्याच्यापेक्षा डो जोन्स रात्री पाहण्यापेक्षा माझं म्हणणं असं आहे की तुम्ही एखादी मस्त मूव्ही बघा, काहीतरी एखादा चल्ला हवा येऊ द्या बघा, वॉटेवर जो तुम्हाला आवडता शो आहे तो बघा. ठीक आहे. हा झाला दुसरा पार्ट. आता पुढे जाऊया आपण की डो जोन्स आणखीन दोघांमधला आता फरक बघूया, डो जोन्स आणि निफ्टीमधला. तर तो फरक पाहताना आता आपण बघूया की सर्वात पहिले आता डो जोन्सचं सेक्टर अलोकेशन आपण बघूया. ठीक आहे. तर सेक्टर अलोकेशनमध्ये तुम्ही जर का डो जोन्समध्ये बघाल तर डो जोन्स समोर तुम्हाला एक आता हे दिसते डो जोन्सचे सेक्टर अलोकेशन. त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या सेक्टरला 28.21 आहे, 28% वेटेज त्या सेक्टरला आहे. तर तेच आपल्या निफ्टीमध्ये जर का तुम्ही बघाल तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला 16% वेटेज आहे फक्त. 28% त्यांच्याकडे. म्हणजे IT शेअर जर का पडले तर डो जोन्स जास्त पडणार, भारताचा इंडेक्स एवढा पडणार नाही. आता तीच दुसरी गोष्ट बघा की फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये आपल्या म्हणजे निफ्टीमध्ये 34.82% त्याचा हिस्सा आहे. तर फायनान्शियल सर्व्हिसेसचा फक्त 11.34% हिस्सा हा डो जोन्समध्ये आहे. आता बघा कुठं कम्पेअर 35%. म्हणजे बँकाचा काही इश्यू आला तर भारतीय मार्केट एक खूप जोरदार पडेल, परंतु अमेरिकन मार्केट त्या हिशोबाने पडणार नाही. तर ही गोष्ट पण तुम्हाला क्लॅरिटी मिळायला पाहिजे. तर हे दोघांचे बघा आपण कंपॅरिझनमध्ये समोरासमोर 2 स्क्रीनशॉट ठेवलेले आहे, ते पूर्णपणे तुम्ही ॲनालिसिस करता. ऑइल अँड गॅस म्हणजे एनर्जी सेक्टर जिथं आपल्यासाठी खूप रिक्वायर्ड आहे त्याला 14.62% वेटेज आहे आपल्या इंडेक्समध्ये. तर डो जोन्समध्ये ऑइल अँड गॅसला वेटेज आहे किती, ठीक आहे. एनर्जीला वेटेज बघा फक्त 3.25 आहे. तुम्हाला खाली तिथं व्यवस्थित बघाल तर किती फरक आहे.
म्हणजे ऑइल अँड गॅस शेअर पडला तर आपल्याला जो क्रूड ऑइलचा इम्पॅक्ट जो आपल्यावरती आहे तो इम्पॅक्ट हा अमेरिकन इंडस्ट्रीवरती नाही आहे. ठीक आहे, या गोष्टी पण तुम्हाला समजायला पाहिजे. तर अशा हिशोबाने मी पूर्ण सेक्टर वेटेज दिलेलं आहे बघा. हेल्थकेअर सेक्टरमध्ये बघा 12.97% वेटेज हे डोजोन्समध्ये आहे. म्हणजे 12.97% हेल्थकेअर जर का इंडस्ट्रीज म्हणजे इन्शुरन्स पकडा किंवा हॉस्पिटल्स पकडा, या जर का यांना एवढं मोठं वेटेज आहे. पण आपल्या याच्यामध्ये हेल्थकेअरला वेटेज फक्त 4% आहे, काहीच वेटेज नाही आहे. तर सांगायचा अर्थ असा की हे जे सेक्टर अलोकेशन जेव्हा तुम्ही बघाल तर भारतीय इकॉनॉमी ही फायनान्शियल इकॉनॉमी आहे, म्हणजे बँका फायनान्शियल सर्व्हिसेसवरती बेस इकॉनॉमी आहे. तर अमेरिकन इकॉनॉमी जी आहे ती IT हेल्थकेअर यांच्यावरती जास्त बेस्ट इकॉनॉमी आहे. तर त्यामुळे परत एकदा सांगतो की डोजोन्स पडला आहे किंवा डोजोन्स वाढला आहे, यामुळे तुम्ही डान्सही करू नका किंवा तुम्ही ढसाढसा रात्री रडू नका. सर्वात महत्त्वाची काय तर आपली झोप, मस्तपणे झोपा, शांत फ्रेश सकाळी उठा आणि जे मार्केट असेल त्या आव्हानाला तयार राहा. ठीक आहे, आता आणखीन आपण एक फरक बघूया डोजोन्सचा, की डोजोन्सवरती लिस्टेड कंपन्यांचं तुम्हाला आता येईल बघा. टॉप लिस्टेड कंपन्या, तर डोजोन्समध्ये आता तुम्हाला टॉप लिस्टेड कंपनी असेल बघा. पहिली कंपनी आहे युनायटेड हेल्थ ग्रुप इन्कॉर्पोरेशन, जिचा हिस्सा 9.64%, एवढं मोठं वेटेज तिला दिलेलं आहे. ठीक आहे, आता ही कंपनी आहे काय, ही कंपनी आहे हेल्थ इन्शुरन्सची. हेल्थ इन्शुरन्स सेक्टरमधली ही कंपनी आहे. तर हेल्थ इन्शुरन्सला एवढा मोठा वेटेज दिला गेला आहे. भारतामधल्या ज्या हेल्थ इन्शुरन्स कंपन्या आहेत जसं की HDFC लाईफ इन्शुरन्स झालं किंवा ICICI प्रुडेन्शियल किंवा LIC, यांचं वेटेज काही कवडीचं पण नाही आहे निफ्टीमध्ये. मग त्यामुळे बरेच जण म्हणतात की बाबा या कंपन्या विकत घ्या, इन्शुरन्स कंपन्या, कारण आज अमेरिकन मार्केटमध्ये या टॉपर झालेल्या आहेत. तर आपल्या मार्केटमध्ये पण भविष्यामध्ये या वाढतील आणि त्यामुळेच राकेश झुंझुनवालासारखे लोक या कंपन्या विकत घेतात. आता दुसरा बघा, गोल्डमन सॅक हा एक रिपोर्ट देणारी इंडस्ट्री आहे. तिला 6.43% एवढा मोठा वेटेज आहे. होम डिपार्टमेंट, मायक्रोसॉफ्ट 5.74% मायक्रोसॉफ्टला आहे. मॅकडोनल्ड 4.52%. ॲटलिस्ट या कंपनीचे नाव बघा तुम्ही. यांचे रिझल्ट जेव्हा येत असतील तर त्यावेळेस लक्षात ठेवायचं की भाई आता रिझल्ट आहे युनायटेड हेल्थचा, तर मग डोजोन्समध्ये चांगली हालचाल होऊ शकते. तर मग अशा वेळेस काय करायचं काय नाही या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. तर अशा हिशोबाने बघा हे 10च्या 10 मी दिलेले आहेत. जे आहेत कॅटरपिलर, विझा, पुढे हनीवेल, या सगळ्या कंपन्यांचे वेटेज तर या टॉप 10 कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या रेटवरती थोडंसं लक्ष ठेवायला पाहिजे. आणि अशा हिशोबाने म्हणजे फक्त डोजोन्स पडला म्हणून नाचणं किंवा रडणं हे सोडून त्याच्या पुढं डीप ॲनालिसिस, डीप अभ्यास युनायटेड हेल्थ ग्रुपचा करा, गोल्डमन सॅकचा करा आणि नंतर बिंदासपणे आपलं डिसिजन घ्या. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही क्वालिटी घेतली असेल, इंडियन इकॉनॉमीमध्ये इन्व्हेस्टेड असाल, इंडियन इकॉनॉमी ग्रोईंग इकॉनॉमी आहे आणि अमेरिकन इकॉनॉमी ही डेव्हलप आहे. तर डेव्हलप आणि डेव्हलपिंग या शब्दामधला तुम्हाला जर का फरक समजला तर डेफिनेटली तुम्ही जर का पेशन्स ठेवले तर भारतामध्ये तुम्हाला रिटर्न नक्कीच जास्त बनेल. माझ्यामध्ये डोजोन्स तुम्हाला थोड्या प्रकारात कळाला असेल काय आहे ॲक्च्युअल आता इंडेक्स, तर तुम्ही बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये चेकआउट कराल. ओके, आणि आपला हा जर का व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर प्लीज शेअर करा, प्लीज सबस्क्राईब करा. अशा नॉलेजेबल व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्हाला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला डायरेक्टली नोटिफिकेशन मिळेल. आणि त्या हिशोबाने आपलं एक काम करा की आपला व्हिडिओ एक स्टेटस बनवून तुम्ही ठेवा व्हॉट्सअपवरती. जर जमलं तर तेवढंच ते मलाही मदत त्याची होईल. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट.